शरद पवार यांच्या घराबाहेरून केरे पाटील सध्या तिथे उपस्थित आहेत आणि ते माध्यमांशी बोलतात। त्यानंतर अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि आज आमचा आंदोलनाचा शेवट हे शरद पवार साहेबांच्या या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। का शरद पवार साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा। आज आपण बघत असाल मराठा समाजाचा म्हणजे मराठा आंदोलनाचा आज या ठिकाणी हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी फायदा उचलत आहे आणि फक्त मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष उपयोग करून घेत आहे। त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा या सर्व पक्ष प्रमुखांना म्हणजे तुमच्या पक्षाची भूमिका काय ही मराठा समाजा समोर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। तुमची भूमिका काय ते सांगा, तुमची भूमिका काय ते सांगा। हे बघा, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे आणि आपल्याला माहिती असेल या महाराष्ट्राचे पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले। किती वेळेस? 4 वेळेस। आणि आज ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांची या ठिकाणी ओळख आहे। आपण बघत असाल महाराष्ट्रातला मराठा आणि ओबीसी वादिकेकडे लागण्याचा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मराठवाड्याचा विशेषतः जास्त संभावना या ठिकाणी निर्माण झालेली मराठवाड्यात आणि पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा, सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी बैठक बोलवावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा। यासाठी आज ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करतात, कशा पद्धतीने ते मिळावं असं केरे पाटील ओबीसी मधून कशा पद्धतीने आरक्षण मिळावं, ओबीसी मधून कशा पद्धतीने आरक्षण मिळावं तुमची? हे बघा, मराठा समाजाला सरकार कोणतंही असू द्या याच्या अगोदर 13% आरक्षण दिलं, 16% आरक्षण दिलं, टिकलं का ते आरक्षण? नाही टिकलं। त्यामुळं हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष मराठा आंदोलनाचा या ठिकाणी उपयोग करून घेऊन राहिले। त्यामुळं टिकणारे आरक्षण कोणतं? जे मंडळ पवार साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना मंडल आयोगाच्या माध्यमातून या जवळपास 187 बोगस जाती त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे। किती? 187 बोगस जाती त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे। त्यामुळं मराठा समाजाची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं, कारण तेच टिकणार आरक्षण आहे। कुणबी दाखले दिले जात आहेत, सगळे सोयरेंचाही अध्यादेश काढलेला आहे। हे बघा, आता त्यापुढे काय मागणी? हे बघा, तुमच्या माहिती सांगू का, नवीन या ठिकाणी सरकारने या ठिकाणी काही केलेलं नाही। काय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच या ठिकाणी कुणबी दाखले या ठिकाणी मिळत आहे। एकीकडे सरकार म्हणतंय 58 लाख नोंदी सापडल्या, पण त्या 58 लाख नोंदी सापडल्या ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत त्याच नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्यांनाच या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र या ठिकाणी भेटत आहे। शरद पवारांनी याच्या आधी त्यांची भूमिका अनेक वेळा मोठ्या जाहीर व्यासपीठावरून मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावं, त्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावे। तर शरद पवारांच्या घराबाहेरून केरे पाटील माध्यमांशी संवाद साधत होते आणि राजकीय पक्ष राजकीय फायद्यासाठी हे सगळं करतात असा आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केलाय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांची आहे।